पुरंदर सम्राट न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। नामदार रामदासजी आठवले यांच्या उपस्थित पुणे येथे श्रमिक हक्क परिषद घेणार डॉक्टर सतीश केदारी। पुणे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित पुणे येथे लवकरच राज्यस्तरीय श्रमिक हक्क परिषदेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांनी पुणे येथील राज्यस्तरीय मीटिंगमध्ये बोलताना दिली। आठवले यांच्या नेतृत्वाखाली 5000 क्रियाशील सदस्य करण्याचे आवाहन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांनी पदाधिकाऱ्यांना केले। रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडची राज्यस्तरीय मीटिंग घेण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर सतीश केदारी यांनी आवाहन केले। यावेळी वरिष्ठ प्रदेश सरचिटणीस संदीपान साबळे, विष्णुदादा भोसले, संतोष नाना डोळस, रवींद्र वालदे, किशोर पंडागळे, निलेश आगळे, गोविंद जगताप, तुषार कांबळे, टीवन जोशप, मंगेश सोनवणे, अमोल खंडागळे, शकूरबाई शेख, सतारबाई शेख, सोनीताई जाधव, पुरुषोत्तम पवार, नामदेव नेटके, सुधीर शेलार, काळूराम कांबळे, विशाल कांबळे, काळूराम शिंदे, सचिन शिंदे, अजय शिंदे, बाळासाहेब कांबळे, भाऊसाहेब कांबळे, सुदाम शेंडगे, अमोद शेरार, रवी तांबोरे, प्रमोद कांबळे, अविनाश निकाळजे, दादू साळुंके, ज्ञानेश्वर खुडे, रवी पवार, नवनाथ लोखंडे, सारिका गायकवाड, सुरेश उकरिंडे, विलास पाटोळे, दत्ता सोनवणे, चेतन धोत्रे, सनी काळे, वेनिला पवार, ईश्वर शिंदे, छाया शिंदे, जानू काळे, संजय भालेराव, कांचन कांबळे, कॉमेश काळे, विलास धुमाळ, सुजित गायकवाड, सिद्धेश्वर ठाणांबीर, राजकुमार सोनवणे, विराज काळे, उमेश काळे, दीपाली काळे, सुनील वाघमारे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर सतीश केदारी म्हणाले की केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड शोषित वंचित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी काम करत आहे। त्यामुळे अधिक ताकदीने काम करता यावे यासाठी किमान 5000 क्रियाशील सदस्य करण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी मिळून करू, असेही केदारी म्हणाले। यावेळी रामदास आठवले यांच्या उपस्थित भव्य श्रमिक हक्क परिषद घेण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला। नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी डॉक्टर सतीश केदारी, संदीपान साबळे, कुमार ढवळे, विष्णुदादा भोसले, निलेश आगळे, गोविंद जगताप, तुषार कांबळे यांची कोर कमिटी स्थापन करण्यात आली। 5 जुलै 2026 पर्यंत क्रियाशील सभासद निवडणूक करणे व 19 जुलै 2026 रोजी पुणे येथे जाहीर मेळावा घेऊन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची राज्य, जिल्हा, तालुका, शहर व विभागीय कार्यकारिणीवर नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला। यावेळी संदीपान साबळे, विष्णुदादा भोसले, संतोष नाना डोळस या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले। मीटिंगचे किशोर एकही व्यक्ती नाही पण सांगितलं टाटा, अंबानी, बिर्ला हे जे मोठमोठे उद्योगपती आहेत हे सुद्धा श्रमिक आहेत। हे सुद्धा आज कष्ट करूनच आपला व्यवसाय पुढे वाढवतात। आज प्रत्येक ड्रायव्हर म्हणा, प्रत्येक कामगार म्हणा, प्रत्येक म्हणजे जो व्यक्ती तुम्ही कोणाकडेही पहा की तो श्रमिक आहे, तो कष्टकरी आहे। श्रमिक म्हणजेच कष्टकरी आहे। त्यामुळं श्रमिकची व्याख्या मोठी आहे आणि हीच व्याख्या मी ज्यावेळेस साहेबांना पटवून दिली, आठवले साहेबांनी चर्चा करताना बसलो होतो, त्यावेळेस पक्षात बरेच आघाडे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड ही संघटना लोकप्रिय नामदार रामदास आठवले साहेब
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय हे आपण सर्वांना आहे. आपल्याला व्यापक स्वरूपात रिपब्लिकन सर्व्हिस ब्रिगेडची नोंदणी का करायची? तर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. आठवडे साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची नोंदणी केलेली आहे. त्याच्यामुळे व्यापक स्वरूपात ऑल इंडिया पक्षाची व्यापकता वाढलेली आहे. साहेब वेगवेगळ्या राज्यामध्ये जातात, वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन संघटना वाढवतात. हे खालीचा भागातून एक आपण काम करतोय. तर त्याच पद्धतीला त्याच गोळीला काम आपल्याला रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आपल्याला व्यापक स्वरूपात वाढवायचे आणि सर्व तुमच्या सर्वांनी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही निस्वार्थीपणे काम करावं आणि तुम्हाला ज्या काय आल्या अडचणी येतील ते माझ्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून, दादाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांचं सहकार्य लावून कुठलाही पदाधिकारी तुम्ही रात्री 2 वाजता जर फोन केला तर तुमच्या पद्धतीला तो येणार आहे. कारण आम्ही काम करत असताना आम्ही आता माझ्याकडे आम्ही काम चालू आहे. मध्ये मी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट म्हणून काम करतोय. आता पुढच्या महिन्यामध्ये सेवा निवृत्त होतोय. 19 वर्ष सेवा पूर्ण सेवा करून मी सेवा निवृत्त झाल्यानंतर 24 तास संघटनेसाठी काम करणार. हे व्यापक स्वरूपात आपल्याला आपल्या समस्या मांडण्यासाठी किंवा आपल्याला भेटण्यासाठी पुढे आता इतर पक्षाची मंडळी कोणत्या पुढे भेट करून हॉटेलमध्ये भेट अशी आपल्या सर्टिफिकेटची अवस्था नाही. आपल्याला स्वारगेट ऑफिस आहे, कोथरूड ऑफिस आहे. तरच त्या पदाचा त्या ठिकाणी मान सन्मान राहील. काही पदं असतात, काही पदं अशी असतात की त्या पदावर गेल्यानंतर त्या माणसाची किंमत वाढते. पण काही माणसं अशी असतात की त्या पदावर गेल्यानंतर त्या खुर्चीची किंमत डबल वाढते. तर त्या पद्धतीने आपल्याला भविष्य काळात लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सतीश केदारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये काम करायचे. मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही, परंतु अशा पद्धतीने आपल्या कामाची पावती आपण स्वतः निर्माण करायची. आपण निश्चितपणे हा विचार घेऊन गेलो तर लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विविध समाजाची लोक आपण या ठिकाणी या चळवळीखाली या निळ्या झेंड्याखाली आणू शकतो. आज आपण काम करत असताना जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन साहेब काम करतो. कुठल्याही जातीचा पातीचा त्याला विचारत नाही. त्याला फक्त काम करण्याची इच्छा असेल अशा व्यक्तीने केदारी साहेबांना फोन केला. मला आपल्या नेतृत्वाखाली, आपल्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली, आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडमध्ये काम करायचे ही इच्छा व्यक्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला